संगीता वानखेडे जी वरडून वरडून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होती की ही जी महिलांची टोळी आहे ती जरांगे पाटलांची टोळी आहे. जरांगे पाटलांची टोळीतली एक महिला माझ्या घरी महिनाभर चक्रा करत होती, चौकशा करत होती, मी कसं आहे बघत होती. तर आत्ता तरी पब्लिकच्या लक्षात आलं ना, आत्ता तरी जेव्हा काल लाईव्हला संगीता वानखेडेनं झालेले सगळे प्रकार जेव्हा सांगत होती ना, आत्ता तरी तुमच्या लक्षात आलं असेल ना माझी संगीता वानखेडेशी पर्सनल दुश्मनी आहे ना कोणत्या लोकांशी. फक्त मला हे सांगायचं आहे की जी पब्लिकमध्ये पसरवलं जाते की जरांगे पाटील कसे चुकीचे आहेत, जरांगे पाटलांनी हे केलं, जरांगे पाटलांनी ते केलं, किंवा ही जी महिलांची टोळी आहे ती जरांगे पाटलांची टोळी आहे, ही जी वारंवार सांगितलं जात होतं हे खोटं होतं आणि मला हे फक्त सिद्ध करायचं होतं. आता जरांगे पाटलांनी तर कधी स्वतःचं कौतुक केलं नाही किंवा मी बरोबर आहे असं तेही म्हणलेच नाही. म्हणजे ह्या गोष्टीकडे त्यांचं दुर्लक्ष होतं, कारण त्यांना माहिती आहे की मी चुकीचं नाही तर मी अशा गोष्टींना भिवू का, अशा गोष्टींना डगमगू का. त्यामुळे त्यांनी त्यांचं कार्य चालू ठेवलं. त्यांना डगमगले नाहीत ना, असल्या लहान मोठ्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे बरं का. पण वारंवार जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला काही मध्ये ते बारसकर सारखे लोक उभी राहिले, झालं ते लोकांची हवा फुस्स निघून गेली, तात्पुरता आले बोलले निघून गेले. पण जरांगे पाटील हे एकनिष्ठ राहिले समाजाशी आणि मला हेच सिद्ध करायचं आहे की जरांगे पाटील समाजाशी कसे एकनिष्ठ आहेत आणि जरांगे पाटलांवर कशा प्रकारचे ही लोक आरोप करत आहेत, जरांगे पाटलांना कसं ही दोषी ठरवत आहेत. हे फक्त माझं हेच ध्येय आहे. बाकी माझी कुणाशीच पर्सनली दुश्मनी नाही. पण जी वारंवार सांगितलं जात होतं आत्ता तरी तुमच्या लक्षात आलं असेल, हे जी टोळी आहे ती मी वरडून 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 सांगत होती, कारण मी टिकटॉकपासून व्हिडिओ बघत होते ना ह्या सगळ्या लोकांचे. त्यामुळेही मला माहीत होतं. म्हणजे संजीवनी राणीच्या नव्हते बघत मी कधी, तिचे व्हिडिओ बघितले पण नाही तर माहीत बी नाही. पण ही बारामतीकर किंवा ही पुणेकर किंवा ही अशा भरपूर ज्या आहेत बायका, आता ती अनिता पुणेकर तिचे पण मी व्हिडिओ बघायचे. ती काहीतरी पाटील, स्मिता सातपुते ह्यांचे सगळेचे व्हिडिओ मी बघत होते आणि त्यांचे ती कॉमेडी व्हिडिओ असायचे. त्यामुळे मी काय म्हणले की मला काही ह्या अशा ह्यांच्या पर्सनल मॅटरशी घेणं देणं नव्हतं. फक्त मी बोलत होते संगीता वानखेडेच्या विरोधात, तर तेही कशासाठी तर जरांगे पाटलांमुळेच. बाकी काहीच माझं काहीच मॅटर नव्हतं. पण वेळोवेळी जे सांगितलं जायचं ना की जरांगे पाटलांची महिलांची टोळी, जरांगे पाटलांची बायकांची टोळी आणि जरांगे पाटलांची महिलांची टोळी मला कशी बदनाम करते, मला कशी ट्रोल करते, हे संगीता वानखेडेचे शब्द असायचे. पण तुम्हाला आत्ता तरी सिद्ध झालं ना की ही जी टोळी होती ती गच्ची प्रकरण होतं ना. मग ही सगळंच म्हणजे ही जी सगळ्या बायका होत्या ती ह्यांचं जे भांडण तंटे गच्ची प्रकरण काहीतरी कमेंटवरून कशावरून, ती पण मला काय फक्त मी पाहिलं होतं की अपशब्द बोलण्यामुळं किंवा घाण एडिटिंग करण्यामुळं किंवा ट्रोलिंग ह्यांचे पर्सनल मॅटर होते ना. ह्यांचा राजकारणाशी काही संबंध नव्हता, म्हणजे राजकारणी लोकांशी काही संबंध नव्हता ना. ह्यांचा काय म्हणते आरक्षणाशी काही संबंध नव्हता, कारण आरक्षण हा मुद्दा तर नंतर आला. जरांगे पाटलांनी आरक्षण मुद्दा हा तर लॉकडाऊन नंतर काढलेला आहे बरोबर. पण ह्यांचे जे भांडण तंटे विषय होते ना गच्ची प्रकरण, हे लॉकडाऊनच्या आधीपासून ह्यांचं चालू होतं. चपलाचे हार घातले, कुठं मारले, ही अमकं झालं टमकं झालं, केसेस झाल्या, ही ह्यांचे पर्सनल मॅटर होते. पण त्या पर्सनल मॅटरला जरांगे पाटलांची टोळी म्हणून वळण देत होतं. आणि फक्त हे मला पटत नव्हतं की बाबा जे ह्यांचे पर्सनल मॅटर आहेत तर ह्या पर्सनल मॅटरला, पर्सनल बायकांच्या भांडणाला ही पर्सनली एकूणमेकाला ट्रोल करत आहेत, ह्यांनी पर्सनली एकूणमेकाचे फेक अकाउंटवरून एकूणमेकाला कमेंट करत आहेत. ह्यामध्ये जरांगे पाटलांचा लांबपर्यंत कुठं संबंध नव्हता, कारण छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत आम्ही. जरांगे पाटलांचे जी समर्थक आहेत ते छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत. आणि जेव्हा आम्ही कुठला निर्णय करतोय ती थोबाडत दाखवून करतोय, तोंड लपवून नाही, कारण ते आमच्या रक्तात नाही. महाराजांनी आम्हाला गनिमी काव्य करायला शिकवली आणि महाराजांनी गनिमी काव्य करायला शिकवले म्हणूनच संजीवनी राणे जेव्हा माझी जाऊचं कौतुक केलं आणि हीच अशी कशी तिथं असं तसं जेव्हा माझ्यावर वाईट बोलली, आजपर्यंत जी मी गप्प होते ती महाराजांनी गनिमी कावा कसा करायचा म्हणून शिकवला ना, त्यामुळे मी गप्प होते. मला फक्त हे पुढं, कारण देवाच्या दारात उशीर असतो, अंधार नसतो, आणि मी ह्याच क्षणाची वाट बघून होते. पण आत्ता तर तुम्हाला सगळ्याला सिद्ध झालेलं आहे, आत्ता तर तुम्हाला सगळ्यालाच सिद्ध झालेलं आहे की बाबा ही जरांगे पाटलांची टोळी नाही, तर ही ह्या बायकांची ह्यांचे वैयक्तिक भांडणं, पर्सनल भांडणं, आणि त्यामधून ह्या काही जे कोण असतील त्यांनी डुप्लिकेट अकाउंट खोलणं, फेक अकाउंट खोलणं आणि एकूणमेकीने विरोधातल्या एकूणमेकीच्या बायकाला ट्रोल करणं. कारण ह्या बायका पहिले एक म्हणजे
त्या टिकटॉकच्या वेळेला मीटअप ठेवले जायचे. त्या मीटअपमध्ये ही भेटल्या, एकमेकीला बोलल्या, नंतर ह्यांच्यात दुश्मन्या निर्माण होत गेल्या की अगदी आत्ता जे ही प्रकार घडला अगदी त्याच प्रकारे. आणि जेव्हा मग ह्यांच्यात दुश्मन्या निर्माण झाल्या तर त्या झालेल्या दुश्मनीला जरांगे पाटलांच्या टोळीचं नाव देण्यात आलं. जरांगे पाटलांचा ह्याच्यात लांब आता ह्यांच्या टोळीतली एखादी बाई असेल समर्थक जरांगे पाटलांची, पण ह्यांचे वाद विवाद हे आत्ताचे नव्हते. आणि आत्ता तुम्ही काल संगीताताई वानखेडे ह्यांच्या तोंडून पण ऐकलं असतील की ह्यांचे भांडणं तंटे वाद विवाद कुठून कसे. एवढंच नाही तर माधुरीताई पाटील यांच्या पण सखी मंच्या यांच्या पण तोंडून तुम्ही ऐकलं असेल की जरांगे पाटलांचा ह्याच्याशी काहीच संबंध नव्हता, कारण जरांगे पाटलांनी आरक्षणाचा मुद्दा हा लॉकडाऊन नंतर मांडला. पण ह्यांचे जे वाद तंटे टिकटॉकपासून ह्यांचं चालू होतं आणि मग त्यामुळं हे एकमेकीला ट्रोल करत होत्या. ह्यांचे गट तट ग्रुप पाडले गेले. मग ह्या ग्रुपच्या बायकांनी त्या ग्रुपला शिवाय द्यायचे, त्या ग्रुपच्या बायकांनी ह्या ग्रुपला शिवाय द्यायच्या, ह्यांनी एकमेकीचे फेक अकाउंट खोलायचे, एकमेकीला फेक अकाउंटवरून कमेंट करायच्या. अशा प्रकारे ह्या बायका एकमेकीला ट्रोल करायच्या. पण ह्या ट्रोल जी एकमेकीला करायच्या त्याच्यातच संगीता वानखेडेंनी काय केलं की ह्या ज्या बायका होत्या ह्या बायकाच्या टोळीला जरांगे पाटलांची टोळी म्हणून नाव देऊ लागले. ह्या ज्या भुंकणाऱ्या बोलणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांना जरांगे पाटलांची टोळी असं म्हणू लागले. मग हे चुकीचंच आहे ना, कारण हे सगळे कुटाने तुम्ही आधी करून ठेवले. ती कुटाने केल्यानंतर तुमचेच लोक तुम्हाला ट्रोल करायले, तुमची एडिटिंग करायले, तुम्हाला त्रास द्यायले, तुम्ही त्यांना काय म्हणायले की जरांगे पाटलांची टोळी. अरे जरांगे पाटलांना एवढा वेळच कुठं आहे की तुमच्याविषयी बोलत बसायला. आणि तुम्ही कोण, तुम्हाला जरांगे पाटील मुळात मध्ये ओळखतच नाहीत तर जरांगे पाटील कसं काय सांगतील बरं की ह्यांना ट्रोल करा आणि त्यांना ट्रोल करा. त्यांना काही घेणं देणंच नाही. ती तुम्हाला म्हणजे त्यांना तुमचं काहीच असं वाटत नाही. तुम्ही किती जरी त्यांच्याविषयी वाईट बोलले आणि काय तर ती माणूस डोक्यातच घेत नाही तुम्ही काय बोलताय ते. कारण त्या माणसाला माहिती आहे, जरांगे पाटलांना माहिती आहे की मी एकनिष्ठ आहे, मी समाजासाठी झटतोय, समाजासाठी काम करतोय, ही समाजाला दिसतंय. तर मग असे एक दोघ जण येऊन आपल्याविषयी वाईट बोलायले म्हणजे आपल्याला काय फरक पडणार आहे हे जरांगे पाटलांना माहित आहे. कारण त्यांना किती जरी कोणी ट्रोल केलं किंवा ते ह्याच्यात आहेत आणि ती काम करतात आणि त्याच्यात आहेत म्हणले तरी त्यांना काही फरक पडत नाही, कारण त्यांना स्वतःला वैयक्तिक माहिती आहे की बाबा आपण त्याच्यात नाही. आता मागं कितीतरी काय ती SIT चौकशी लावायची आणि ही लावायच्या 2 वर्ष झालं. काय फरक पडला जरांगे पाटलांना? कधी ती बोलले माझी नका चौकशी लावू. अरे ती म्हणतात ना स्वतः पण मी जर गुन्हेगार असेल तर कायद्यानुसार मला ही शिक्षा झालीच पाहिजे. त्यामुळे ती कुठल्याच गोष्टीत म्हणजे एवढं हेच घेत नाहीत. पण तुम्ही स्वतः त्यांचं म्हणजे काय होतं माहिती आहे का, ही जी मला फक्त इतकंच सांगायचं आहे, मला फक्त हे सिद्ध करायचं आहे, ही जी जरांगे पाटलांची टोळी म्हणून बायकाच्या टोळीला नाव दिलेलं होतं ना, तर ह्या टोळीमध्ये पहिलं तर हे सगळे मिळून मिसळूनच होते. आधी ही सगळे एकच होते. परत ह्यांच्या टोळ्या फुटल्या गेल्या. टोळ्या फुटल्या गेल्यानंतर ती जरांगे पाटलांच्या टोळ्या नव्हत्या, ह्यांच्या वैयक्तिक टोळ्या होत्या, टिकटॉकपासून होत्या. ह्यांच्या टोळ्या फुटल्या गेल्या, काही कारणास्तव फुटल्या असतील, त्यांचे काही पर्सनल मॅटर असते तर आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणंच नाही मुळात मध्ये. मग ह्यांच्या फक्त मला एका गोष्टीचं वाईट वाटलं की बाबा जे तुम्ही कांडकुटाने केले त्याचं नाव तुम्ही जरांगे पाटलांशी जोडत होते, ह्याच गोष्टीचं वाईट वाटत होतं. आणि कर्म आहे, हे काय आहे, कर्म आहे. सत्य आज ना उद्या बाहेर येणार आहे हे मला फिक्स माहीतच होतं. म्हणून मी एकनिष्ठ जरांगे पाटलांच्या साईटकडून का बोलत होते तर ह्या गोष्टी कुठंतरी मला आधी माहीत होत्या म्हणजे मी स्वतः तिथे गेलेले नव्हते, पण हे जे सोशल मीडियावरचे वाद बघत होते ना ते मी टिकटॉकपासून बघत होते. त्यामुळं मला माहीत होतं, पक्का विश्वास होता काही लोकांनी, कारण सगळीकडे टिकटॉकचे अकाउंट नव्हते त्यामुळं काही लोकांना माहीत नव्हती भांडण तंटे वगैरे सगळं काय. आणि त्यावेळेला यूट्यूबकडे जास्त कोण वळलेलं नव्हतं, फक्त टिकटॉकवर लोक लय असायचे, कारण त्यावेळेला यूट्यूबला कसे व्हिडिओ काढतात ही काही जास्त माहिती नव्हती. जेव्हा टिकटॉक बॅन झालं तेव्हा लोक यूट्यूबकडे वळले. पण ज्या वेळेला टिकटॉक होतं त्यावेळेला प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये टिकटॉक ही ॲप नव्हता, त्यामुळं लोकांना माहीत नव्हतं की काय प्रकार आहे. पण माझ्याकडे टिकटॉक होतं का तर मी टिकटॉकवर माझं खूप मोठं अकाउंट होतं त्यावेळेस पण, आणि मी टिकटॉकचे व्हिडिओ नेहमी बघायचे त्यामुळे मला माहीत होतं की ह्यांचे काय प्रकार चाललेत. आणि मेन म्हणजे एक सांगू का, मी खरंच टिकटॉकपासून शिवलक्ष्मी आईसाहेब यांना खूप मानते. आता मी त्यांना कमेंट पण केल्या होत्या पण त्यांनी माझ्या कमेंटला उत्तर दिलं तर मला एवढा आनंद झालता. म्हणजे त्यांनी लग्न करायच्या आधीची गोष्ट आहे, त्यावेळेला मला एवढा आनंद झालता की शिवलक्ष्मी आईसाहेबांनी माझ्या कमेंटला उत्तर दिलं म्हणून. मी त्यांना टिकटॉकपासून शिवलक्ष्मी आईसाहेबांना पण म्हणजे लग्न करायच्या आधीपासून जेव्हा ते व्हिडिओ टाकत होते ना तेव्हापासून, आणि माझी अशी इच्छा होती की शिवलक्ष्मी आईसाहेबांना मला गुरु मानायचं होतं. आणि मी माझ्या घरच्यांनाही बोलून पण दाखवलं होतं की मला ह्यांच्या ह्याच्यात खूप सत्यता सच्चाई वाटते म्हणून.
पण कालांतराने शिवलक्ष्मी आईसाहेबांचं म्हणजे अकाउंट मोठं होत गेलं. त्यांनी म्हणजे मी बी काही त्यांना कमेंट केलं नाही. टिकटॉक बॅन झालं त्यामुळं मी काही यूट्यूबवर लवकर आले नाही, त्यामुळं हे सगळं म्हणजे दुर्लक्षित. पण खरंच शिवलक्ष्मी आईसाहेब कदाचित तुम्ही मला तुमचा शिष्य समजा. मी म्हणजे पहिलेपासूनच टिकटॉकपासून मी तुमचे व्हिडिओ वगैरे बघायचे. नंतर मग तुम्ही संजय दादाबरोबर लग्न केलं, ही सगळं म्हणजे नंतर विषय झाले. पण ज्या वेळेला तुमचे काहीच प्रकार नव्हते तेव्हापासून मी तुमचे व्हिडिओ खूप आवडीनं बघत होते आणि मी मनातल्या मनात तुम्हाला गुरुच मानलं होतं त्यावेळेस पण. आणि कदाचित तुम्हाला आठवत पण असेल, ताई साहेब 3115 म्हणून माझं अकाउंट होतं. मी तुम्हाला भरपूर कमेंट पण केलेल्या होत्या आणि तुम्ही माझ्या काही कमेंटला उत्तर दिलं तर माझा आनंद गगनात मावत नव्हतं की बाबा शिवलक्ष्मी आईसाहेबने माझ्या कमेंटला उत्तर दिलं. मग ही अशा प्रकारे ह्यांचे तेव्हापासूनच होते पहिलंच म्हणजे टिकटॉकला. आणि ही मोहिनी हजारे ताईला माहितीही असेल कदाचित, कारण मोहिनी हजारे ताईनं मला स्वतः मेसेज केलेले होते, म्हणजे स्वतः माझ्या टिकटॉकच्या अकाउंटला. आणि मी मोहिनी हजारे ताईला पण त्यावेळेसपासून पण एक चांगली संघर्ष करणारी महिलाच समजत होते बरं का. कारण जे आहे ते त्यांचं मी कौतुक करते. आता त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये काय कुठाने झालेत काय आहेत ह्या मला काही माहिती नाही, रेल परिस्थिती जी आहे ती. आणि मग त्यावेळेसपासून ह्यांची जी कुटाणी होती. आणि मला वाईट मग ह्याच संगीता वानखेडेवर माझा राग फक्त ह्याच गोष्टीसाठी होता की बाबा ही संगीता वानखेडे का खोटं बोलती, जरांगे पाटलांची टोळी म्हणून का नाव देते ह्या टोळीला. कारण मी तर टिकटॉकपासून ह्यांना ओळखते, बघते, ह्यांच्या कुटाने भांडणं तंटे मी तेव्हापासून बघते. तेव्हापासून एकूणमेकीच्या घरी येतात जातात बोलतात. मग आत्ता जेव्हा ह्यांच्या टोळीमध्ये फूट पडली तेव्हा जरांगे पाटलांची टोळी असं का नाव देतात, म्हणून मला त्यांचा राग यायचा की ह्या खोट्याला का साथ देतात, ह्या का खोटं बोलतात. कारण ही टोळी तर जरांगे पाटलांची मुळात नाहीच. मी ह्या टोळीला टिकटॉकपासून ओळखते. त्यामुळं मला एक कुठंतरी विश्वास होता की संगीताताई वानखेडे ह्या खोटं बोलतात. सरळ म्हणजे मला रेलमध्ये असं वाटायचं नाही. आता ते कसं त्यांचं काही पर्सनल भांडणं असतील, मी काय म्हणलं की मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण मला त्याच गोष्टीचा राग होता. पण मला आता समाजाला एकच सांगायचं आहे की तुम्ही आत्ता संगीताताई वानखेडे यांच्या लाईव्ह बघा, काही माधुरी पाटील ताई यांच्या लाईव्ह बघा, त्यामध्ये सरळ सरळ सिद्ध होते की ह्या जी काही महिला बायका आहेत तर ह्या बायका पहिले ह्यांचं सगळेचं चालत होतं. मी वरडून हीच सांगत होती की ह्या बायका काही जरांगे पाटलांची टोळी नाही, उगं फक्त मुद्दाम होऊन नाव दिलं जाते जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी. पण जरांगे पाटलांना ह्या काहीच गोष्टी माहीत नाहीत. कारण जरांगे पाटलांकडे तेवढा वेळ नाही. त्यांनी वसा उचललेला आहे, एक विडा उचललेला आहे की बाबा गोरगरीब मराठा समाजासाठी म्हणा किंवा गोरगरीब समाजासाठी संघर्ष करायचा. त्यामुळे असल्या बारीक सारीक गोष्टीकडे त्यांचं लक्षच नसतं किंवा त्यांच्याकडे एवढा वेळ नाही की टोळ्या बनवून तुमच्याकडे पाठवायला. त्यामुळं तुम्ही ज्या वेळेला व्यक्त होताय तर प्लीज कळकळीची विनंती आहे, कुठला राजकारणी माणूस असू द्या, नेता असू देत, पुढारी असू देत, नाहीतर समाजसेवक असू देत, नाहीतर समाजसेविका, आपण कुणाविषयी बोलतोय मग त्याच्यात किती सत्यता आहे तीच समाजासमोर मांडा. कारण थोडा जरी गैरसमज झाला तर हा समाज आहे. समाजासमोर कुणाला तरी नजरेतून उतरवायचं म्हणून खोटं प्रदर्शन करू नका प्लीज.